हे पहा की मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाही. 200पेक्षाही जास्त जागा जिंकलेल्या आघाडीला किंवा युतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही. भारतीय जनता पक्षाला 130पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असतानासुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही. आणि जनतेला त्यात इंटरेस्टसुद्धा नाही, कारण आम्ही आधी म्हटले हा जनतेचा कौल नाही. जे निकाल लागले महाराष्ट्रात तो जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही. तरीही 3 पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे. 26 तारखेला मुदत संपलेली आहे. या ठिकाणी जर आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं. पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी, विरोधी पक्षासाठी. बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे. आम्ही सगळेच वाट पाहत आहोत. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळा निर्णय जो आहे तो वरिष्ठांवर, भाजपच्या वरिष्ठांवर. प्रश्न असा आहे की मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो, मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही. पण स्वतःला जे शिवसेना समजतायत, जे स्वतःला शिवसेना मानतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये. जर स्वतःला शिवसेना, जी शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगानं दिलेली आहे, जनतेने नाही दिली असं म्हणत नाही, किंवा मोदी शहांनी दिली आहे, तरी पण ती शिवसेना आहे, नाव शिवसेना आहे. आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतो, जर तुम्ही मोदी शहांना देत असाल तर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, बरं का, हे असे शब्द यापुढे न वापरलेले बरे. मला काहीच म्हणायचं नाही. हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि एकदा त्यांच्या युतीतल्या 2 पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचं भविष्य. आम्ही कशाला ठरवायचं? निकालानंतर काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की शिवसेना, म्हणजे तुमची शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होणार. अजिबात नाही. एक तर आत्ताच निकाल लागलेले आहेत. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचं चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. 3ही पक्षांना धक्का बसलेला आहे. आणि हे का, याला कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारणांची जर दिशा पाहिली तर ती EVMच्या दिशेने जाते, ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल. कालसुद्धा राहुल गांधीजी होते आमच्याबरोबर, आम्ही चर्चा केली, नाही असं नाही. आणि ह्या ज्या बातम्या येतात, काही कार्यकर्त्यांची एक अशी भूमिका असते की निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होतं. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो. पण अजून विधानसभा, लोकसभांना 5 वर्ष आहेत. राजकारणामध्ये इतक्या घाईनं निर्णय घ्यायचे नसतात. आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला, हे सुद्धा विसरता येणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला, आम्ही एकत्र लढलो. विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाही आहे. त्या अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू. ती कारणं आम्हाला जरी माहीत असली तरी आम्हाला एकत्र बसावं लागेल. अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये इतरत्र, या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात.
शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ. अशा प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा अशा नाही आहेत. लोकांच्या भूमिका एकत्र, जे निवडणूक पराभूत झाले, जे जिंकले त्यांचं मत नाही, जे जिंकलेले आहेत आमच्याकडले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडले ते असं म्हणणार नाहीत. पण जे पराभूत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या पराभवाचं कारण काय आहेत, मग ही आहेत का, ती आहेत का. पण काही झालं तरी 288 मतदारसंघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावंच लागेल. त्याच्याविषयी काही दुमत नाही. आम्हाला जिल्हा परिषदा, पंचायती, महानगरपालिका, नगरपालिका या लढायच्याच आहेत आम्हाला. तर बघू भविष्यामध्ये काय. माझ्या बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं अशी पोस्ट श्रीकांत शिंदे नाही, मला माहीत नाही. त्यांच्यावरती आता या क्षणी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस झाले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रीपद आणि प्रधानमंत्रीपद हे एका पक्षाचं झालेलं असतं. त्याच्यामुळे आमचा वादाचा विषय असतो की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, एका पक्षाचे, एका गटाचे नाही आहात. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर राज्याचा विचार केला, सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. हजारो कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील असं मत आहे जर फडणवीसना केलं नाही तर. अमृत वाघांचं ट्विट आहे. मला माहीत नाही कोण आहेत ते. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व ठेवतं, भल्याभल्यांना मोहात पाडतं असं श्रीकांत शिंदे सांगतात. एकनाथ ते 2.5 वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेब अपवाद ठरले. 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदामुळे कसे मोहात पडले लोक आम्ही पाहिलेलं आहे. 2.5 वर्षापूर्वी हा मोह किती टोकाला गेला होता हे आम्ही महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच्यावर कशा करता बोलतात. चला ओके, चलो हिंदी में है किसका, आप हिंदी में. बात ऐसी है कि उनके पास पूरा बहुमत है. उसमें भारतीय जनता पार्टी के पास खुद के लगभग 140 विधायक हैं जो बहुमत से बहुत करीब है. हाँ, फिर भी 7 दिन के बाद भी ये बहुमत वाली एक जो महायुति है वो महाराष्ट्र को मुख्यमंत्री नहीं दे पा रही है. क्या कारण है, क्या चल रहा है आपस में. हम चाहते हैं कि अगर आपको बहुमत मिला है तो 24 घंटे में आपका मुख्यमंत्री तय होना चाहिए था, चाहे किसी भी पार्टी का हो, चाहे कोई भी हो. लेकिन मोदी और शाह जी को और उनके नेताओं को, पार्टी के मुख्यमंत्री तय करने में इतनी कठिनाई क्या है, यह हमारी जनता जानना चाहती है. एकनाथ शिंदे ने कल एक स्टेप बैक लेते हुए ये कहा कि मोदी शाह जो कहेंगे वो मंजूर है डिसीजन. और वो क्या कर सकते हैं. उनके सामने कौन सा विकल्प था, आप मुझे बता सकते हैं. देखिए, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. वो बाला साहेब ठाकरे जी का नाम लेते हैं, शिवसेना नाम से राजनीति करते हैं, लेकिन उसके भविष्य का फैसला दिल्ली से होता है. बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना का भविष्य कभी दिल्ली में तय नहीं हुआ, मुंबई में तय हुआ है. हम कभी दिल्ली में नहीं गए. अटल जी थे, अडवाणी जी थे, और भी नेता थे. कभी हम दिल्ली में जाकर शिवसेना के बारे में फैसला कीजिए, ऐसे हम कभी उनके सामने गिड़गिड़ाए नहीं. जो निर्णय लेना था हमने ले, आज भी हम लेते हैं. जो उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में शिवसेना है, हमारा निर्णय हम लेते हैं. हम दूसरे के ऊपर नहीं छोड़ते. ऐसी बात निकल कर सामने आ रही है कि कई अंग्रेज नाराज है और उनका ये मानना है कि अब शिवसेना को, आपकी शिवसेना को नहीं रहना चाहिए, एनडीए के साथ अलग हो जाना चाहिए. नहीं, ये जो खबरें हैं उसमें कोई तथ्य नहीं है. महाविकास आघाड़ी में हम चुनाव लड़े लोकसभा में और हमें अच्छा कामयाबी मिली. 30 से भी ज़्यादा लोकसभा की सीटें जीतना ये बहुत बड़ी बात थी. और हम महाविकास आघाड़ी में लड़े, तब ये किसी का कहना नहीं था कि हमको महाविकास आघाड़ी से बाहर निकलना चाहिए. विधानसभा के नतीजे आने के बाद ये किसी की व्यक्तिगत भूमिका हो सकती है, जो हार गए हैं या कुछ और बातें हैं, वो कह सकते हैं कि नहीं हमको कुछ फ़ायदा नहीं हुआ है. लेकिन जिस तरह से ईवीएम का घोटाला सामने आ रहा है, जिस तरह से पैसों का इस्तेमाल हुआ है, तो उनकी
जो हालत है वो सबकी बुरी हुई है। कांग्रेस को भी उसका धक्का बैठा है, एनसीपी को बैठा है, पवार साहब जैसे बड़े नेता को, हमको भी बैठा है। हम तीनों को मिलकर उस बारे में एक साथ बैठकर चर्चा करनी होगी। सर, आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाँ, बोले। आपने भी कहा अभी कि बीएमसी की भी इलेक्शन आएंगे, उसके लिए अभी हालांकि बहुत समय है, लेकिन आप उसमें अभी विधानसभा और लोकसभा 5 साल के बाद आएगी। 5 साल है, बहुत समय है। सबसे पहले हमारे सामने मुंबई महानगर पालिका और मुंबई से लेकर 14 महानगर पालिका, पुणे है, नासिक है, नागपुर है, संभाजीनगर है, हाँ 14 महानगर पालिका, वो हमारे सामने बहुत बड़ा चैलेंज है। सबसे बड़ा चैलेंज मुंबई का है। हम उस बारे में सोच रहे हैं कि हमको मुंबई में लड़ना है अब, और किस प्रकार से लड़ना है। सर, तुम्ही एमपीए म्हणूनच लढणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास विश्वबळ. बघू ना, आता एवढा तुम्हाला घाई कशाला आहे? महानगरपालिकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा एक वेगळा विषय असतो आणि विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका या वेगळा विषय असतो. तुम्ही म्हणताय ईव्हीएम सुषमा अंधारे म्हणतायत आम्ही बहिष्कार घालू, पण महाविकास आघाडी बहिष्कार घालेल कशावर? ईव्हीएमवर. आम्ही EVM संदर्भात दिल्लीतल्या राष्ट्रीय नेत्यांनी आमच्या सगळ्या एक भूमिका घेत आहेत, त्याच्यावरती अभ्यास चालू आहे. काही आमचं कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहू. देवेंद्र फडणवीस ये मुख्यमंत्री के रेस में फ्रंट रनर है, आप इसको किस तरह से देखते हैं? देखिए, और बदलते देवेंद्र चेहरे को लेकर बात ऐसी है कि महायुति के पास इतना बहुमत है कि वो किसी को भी मुख्यमंत्री बना सकते हैं। देवेंद्र फडणवीस रियल में एक दावेदार है, क्योंकि 5 साल जिस तरह से खास करके 3 साल एकनाथ शिंदे के जूनियर होने के बावजूद उनके हाथ के नीचे काम करना पड़ा और उनकी लीडरशिप में ही इतनी सीटें मिली है, ऐसा मैं मानता हूँ महाराष्ट्र में। तो ज़रूर उनके कार्यकर्ता का आग्रह होगा, उनके पार्टी के जो प्रमुख लोग हैं वो भी चाहते होंगे कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री बनना चाहिए, लेकिन निर्णय लेने का अधिकार उनके पार्टी में जो होता है वो दिल्ली में होता है। अब वो क्या निर्णय लेता है वो पता चलना, लेकिन अभी तक 7-8 दिन हो गए, इतना भारी बहुमत होने के बावजूद भी महाराष्ट्र जैसे बड़े राज्यों को मुख्यमंत्री नहीं मिल पाया है। 26 तारीख को विधानसभा की मुदत ख़त्म हो गई है, समय ख़त्म हो गया है, विधानसभा बर्खास्त है। अगर हम होते सरकार बनाने के लिए इस बार, तो 26 तारीख तक सरकार नहीं बनाई, इसलिए महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगा देते ये लोग। लेकिन आराम से चल रहा है उनकी सरकार है, उनके हाथ में कानून है, गृह मंत्रालय है। 19 साली मातोश्रीवर बैठक झाली होती, अमित शहानी शब्द फिरवला होता, तीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाली असं नाही, मला माहीत नाही. मी त्यांच्यावरती आता फार बोलणं बरोबर नाही. आता कोणी त्यांच्यापैकी आता सत्तेवरती कोणी आहे नाही मला माहीत नाही, तो विषय संपलेला आहे. आता मुख्यमंत्री कोणी बनवायचा याचा निर्णय मोदी आहे, शहानी किंवा त्यांच्या भारतीय जनता पक्षाने घ्यायचा आहे. जी शिवसेना शिंदे यांची आहे त्यांचे भविष्यसुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. चला, थँक्यू. पंचायत राज के जो चुनाव आने वाले हैं उसमें महाविकास आघाड़ी से अलग होकर शिवसेना, क्यों, आपको क्यों चिंता है? अभी तो निर्णय आया है ना, विधानसभा का, लोकसभा का आया है, तो अभी क्यों आपको सबको क्यों चिंता? हम देख लेंगे ना, हमको मालूम है क्या करना है. मुंबई महानगर पालिका और 14 महानगर पालिका में क्या निर्णय लेना है उस बारे में महाविकास आघाड़ी के सभी नेता निर्णय लेने में सक्षम हैं. और सर बस एक आखिरी सवाल, अब इस रिजल्ट के बाद क्या ऐसा, मतलब रिपोर्ट्स कह रही हैं कि जो बीजेपी के एलाइज हैं वो उनके लिए भी बैगेज बन गए हैं एनसीपी के तरह, तो आप इस पे क्या कहेंगे? नहीं, ऐसा मुझे नहीं लगता है कौन किसी को बैगेज बनता है. महायुति है उनकी, एक साथ चुनाव लड़ा है, तो कुछ समय निकालेंगे उनके साथ, बाद में उनकी पार्टी तोड़ देंगे. उनकी पार्टी तोड़ देंगे, जो बैगेज बोलते हो ना, बैगेज पूरा तोड़कर अपने साथ लेकर आएंगे. थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.